स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पालकांनो, जे काही आरटी संदर्भातील जे काही माहिती आहे, जे सरकारने जे काही नवीन जे काही सूचना आणल्या होत्या 9 फेब्रुवारीच्या ज्या GRमध्ये जे काही बदल केला होता, हा ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी होते, पालक होते, या सर्वांवरती अन्यायकारक अटी लादल्या होत्या आणि जी काही 3 किलोमीटरची जी अट होती ती 1 किलोमीटरवर आणली होती आणि ज्या काही खाजगी शाळा होत्या त्या खाजगी शाळा सोडून 1 किलोमीटरच्या आत ज्या काही शासकीय शाळा खाजगी शाळा होत्या यामध्ये प्रवेश न मिळता त्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता। आणि याचमुळे जे काही संघटना आहेत ना, काही इतर जे काही पालक आहे, या सर्व पालकांनी जनहित याचिका हायकोर्टामध्ये टाकलेली होती, नागपूर खंडपीठामध्ये टाकली होती आणि या खंडपीठाने यावरती शासनाला चपराक म्हणून शासनाने स्टे आणला होता, स्थगिती आणली होती या निर्णयावरती आणि यानंतर शासनानं घोषित केलं होतं, शासनाला जाहीर केलं होतं की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्या की आपण या पद्धतीच्या अटी कशा काय लादल्या। त्यानंतर शासनाने पुन्हा नवीन परिपत्र काढलं आणि त्यामध्ये याचा विजय झाला। पालकांचे जे काही अन्यायकारक जो काही निर्णय होता त्याच्यावरती शासनाने निर्देश आणले आणि जी काही जुन्या ज्या काही अटी होत्या, त्या जुन्या काही सूचना होत्या, त्या सूचनाचं पालन करून पुन्हा विद्यार्थ्यांकरिता खाजगी शाळांना प्रवेश मिळणार आहे। तर ते खाजगी शाळांना प्रवेश मिळणार आहे, तर मग नेमकं करायचं काय? तर आता ज्या विद्यार्थ्यांकरिता पालकांनी फॉर्म भरले होते, तर पालकांनो, हे जे तुम्ही फॉर्म भरले होते ते फॉर्म जर तुम्हाला पुन्हा जर भरायचं असेल, खाजगी शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश पाहिजे असेल, तर खाजगी शाळांचे जे काही फॉर्म भरायचे आहेत आपल्याला, तर आपण जर जुना फॉर्म भरला होता, म्हणजे 65 ते 70 हजार पालकांनी साईटवर जाऊन फॉर्म भरले होते, त्या सर्व पालकांना विनंती करतो की ते जे फॉर्म आहे ते फॉर्म तुम्हाला रद्द करायचे आहेत आणि तुम्हाला पुन्हा नवीन फॉर्म भरायचा आहे। त्याच फॉर्ममध्ये चालणार नाही। नवीन फॉर्म आपण जोपर्यंत भरणार नाही, अर्ज करणार नाही, तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्याचा तिथे नंबर लागणार नाही। तर पालकांनो, जो जुना फॉर्म आहे तो रद्द करायचा आहे, नाही रद्द केला तरी पण नवीन फॉर्म भरणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांकरिता लागणारे डॉक्युमेंट फॉर्म भरण्याकरिता जे काही ऑनलाईन अर्ज करणार आहे त्याकरिता विद्यार्थ्याचं आधार कार्ड इम्पॉर्टंट आहे, जन्माचा दाखला इम्पॉर्टंट आहे, नंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नंतर विद्यार्थ्यांकरिता असणारे जे काही पालकाचं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे आणि लोकेशन महत्त्वाचं असणं गरजेचं आहे। या सर्व बाबी आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि त्यानुसारच आपल्याला फॉर्म भरायचा आहे। आपल्याला 31 डिसेंबर 2024 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे 6 वर्ष पूर्ण होत आहे, या सर्व विद्यार्थी या RTच्या प्रवेशासाठी लायबल असणार आहे आणि ही जी RTची जी काही प्रक्रिया आहे, ही RTची प्रक्रिया पहिल्या वर्गापासूनच सुरुवात होत आहे। म्हणजे पहिल्या वर्गाला आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला तर तो 10वी पर्यंत आपला विद्यार्थी CBSEची शाळा असो, खाजगी कॉन्व्हेंट असो, यामध्ये आपल्याला प्रवेश मिळणार आहे आणि ही जी परिस्थिती आहे, ज्यांची गरीब परिस्थिती आहे, यांनासुद्धा हे मिळणार आहे। पालकाची 1 लाखाच्या आत उत्पन्न असणं गरजेचं आहे, म्हणून ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्या जे काही पालक आहेत, विद्यार्थी मित्र आहेत, पालक आहे, या सर्वांना आपल्या फॅमिलीच्या ग्रुपवर आणि इतर गावांच्या ग्रुपवर आपल्याला शेअर करायचा आहे, जेणेकरून आपल्या गरीब गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थी हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये कसा शिकता येईल याकरिता 17 तारखेपासून शासनाने पुन्हा अर्ज करायला सुरुवात केलेली आहे। 17 मे आणि लास्ट डेट आहे 31 तारीख, म्हणून या तारखेच्या आधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कारण 10 ते 15 दिवसात पुन्हा याच महिन्यामध्ये 10 ते 15 म्हणजे 31 तारखेनंतर जून महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये नक्कीच आपला लिस्ट लागेल आणि मोबाईल नंबर जो आहे, जो चालू मोबाईल नंबर आहे पालकांनो, तो चालू नंबर टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यावरती मोबाईलवरती मेसेज येणार आहेत, आपल्या पोराचा नंबर लागला की नाही, ज्या काही प्रोसेस असेल त्या चालू नंबरवरती अपडेट करिता आपल्याला कायमस्वरूपी मेसेज येईल। म्हणून हा जो व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या सर्व परिवाराच्या गावच्या ग्रुपला शेअर करा आणि माझ्या या चॅनलला अशा ज्या काही माहिती आहेत त्याकरिता नवीन माहिती करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।